हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजची आपली रेसिपी आहे इडली. आपल्याला सांबार बनवण्यासाठी घ्यायचं आहे मिक्स डाळ. त्यामध्ये ॲड करा भोपळा, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो. त्यामध्ये पाणी आणि मीठ टाकून कुकरचा डबा तयार आहे. लगेच आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी आणि मीठ टाकून आपल्याला भाताचा डबा तयार करायचा आहे. दोन्ही डबे आता कुकरमध्ये लावून द्या. दोन्ही डबे आपल्याला एकाच कुकरमध्ये लावायचे आहेत. त्यानंतर आपण तयारी करूया सांबारची. आपण वरण्याला फोडणी टाकून घेतलेली आहे आणि आपला आता सांबार तयार आहे. आता घेऊया चटणी. चटणीसाठी शेंगदाणे, फुटाणे, खोबर, हिरव्या मिरच्या चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. ग्राइंड करून झालेलं आहे आणि आता आपली चटणी तयार आहे. त्यानंतर आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी तेल, मोहरी आणि कढीपत्ता. इडली पात्राला छान तेल लावून घ्या, त्यामुळे इडली पात्राला चिटकत नाही. आणि आता आपण इडली बॅटर टाकून घेऊया. तर या पात्रामध्ये टोटल 7 इडल्या बसतात. पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे इडली ठेवायची आहे. त्यामुळे छान मऊ आणि पफी होते. 5 ते 10 मिनिटासाठी इडली वापरू द्या. आता बघा, इडली आपली तयार आहे आणि जेव्हा थंड होईल त्यावेळेसच आपल्याला इडली काढायची आहे. तुम्ही बघू शकता इडली पांढरी आणि मऊ आणि फ्लफी झालेली आहे. आता आपण प्लेट तयार करूया इडली. त्यानंतर घ्या चटणी आणि सांबार. तर आपली इडलीची प्लेट तयार झालेली आहे.